नाशिक लोकल यांचा दिवाळी विशेषांचे प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात प्रमुख पाहुण्याच्या उपस्थितीत पार पडला। विशेष म्हणजे या अंकात मणिपूर येथे झालेल्या महिला अत्याचाराचे हुबेहूब व्यंगचित्र प्रथम पानावर रेखाटन करण्यात आले। कुकी समाजा डोंगरावर अतिक्रमण करून केंद्रीय शासनाच्या प्रतिनिधीत हा मौल्यवान डोंगर एका व्यापाऱ्याच्या हातात देण्याचा घाट शासनाने घातला आहे। यामुळे मणिपूरच्या महिलांवर अन्याय अत्याचार केला जातो, जेणेकरून ते डोंगर सोडून निघून जातील असा शासनाचा प्रयत्न आहे। या प्रकरणाकडे दस्तूर खुद्द भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्लक्ष केले आहे। हे लक्ष वेधण्यासाठी नाशिक लोकलच्या युगांतर याविषयी सांगतात आणि या अंकात सविस्तर मांडण्याचा प्रयत्न केला आहे। या प्रकाशन सोहळ्यास माजी न्यायाधीश अनिल वैद्य, स्टेट महाराष्ट्राचे मुंबई ब्युरो विलास आठवले, मॅक्स महाराष्ट्राचे वरिष्ठ प्रतिनिधी किरण सोनवणे, दैनिक तिरंगाचे संपादक सुरेश निकुंभ, वंचित बहुजन आघाडीचे महानगर प्रमुख अविनाश शिंदे, नाशिक लोकलचे संपादक सतीश रुपोते, कार्यकारी संपादक अविनाश आहेर, सुरेश पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती। अनिल वैद्य यांनी भाषणात सांगितले, आपले मनोगत व्यक्त करताना समाज कोणत्या हालापेष्टात जगतो आहे याची सविस्तर मांडणी मॅक्स महाराष्ट्राचे वरिष्ठ प्रतिनिधी किरण सोनवणे यांनी मांडले। आजची मीडिया, गोदी मीडिया, पिकाऊ मीडिया यावर स्टेज न्यूजचे विलास आठवलेंनी प्रकाश झोत टाकले। यावेळी आलेल्या मान्यवरांचा सत्कार नाशिक लोकलचे संपादक सतीश रुपोते, दैनिक तिरंगाचे संपादक सुरेश निकुंभ यांनी केला। कार्यक्रमास पत्रकार संघाचे अध्यक्ष शशिकांत पगारे यांच्यासह लक्ष्मीबाई ताई ताठे, आदेश पगारे, माजी सरपंच मदन रुपोते, वारकरी संप्रदायाचे नितीन सातपुते, पत्रकार सुधीर उंबळागड, अनिल वैद्य, भारत गोसावी, प्रकाश बागुल, संदीप नवसे, नूर सय्यद, संजय परमार, गुलाब मनियार, अजय भोसले आदी पत्रकार बांधव व प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्याय या महामूल्यांसाठी ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या देहाचं बलिदान केलं त्या सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन। सर्वप्रथम नाशिक लोकल युगांतर या अंकाचं प्रकाशन झालं असं मी इथून जाहीर करतो। विचारपीठावर उपस्थित आदरणीय माननीय माजी न्यायमूर्ती अनिल वैद्य सर, पत्रकारितेमधला एक बुलंद आवाज ज्याला म्हटलं जाईल असे माझे मित्र, सहकारी, ज्येष्ठ पत्रकार विलासजी आठवले, वंचितचे कार्यकर्ते अविनाश शिंदे सर, दुसरे इथे कार्यकारी संपादक असणारे अविनाश आहेर, सुरेश बाबूराव निकम, या अंकाचे जे संपादक आहेत सतीश रुपवते, रवींद्र परदेसी, समोर उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी। नाशिकला आलं की काही घटना पटकन लगेच डोळ्यासमोर तरळत जातात आणि एखाद्या अंकाचं प्रकाशन असेल तर त्यावेळेस त्या प्रामुख्यानं समोर येतात। एक तर म्हणजे 5 वर्ष 11 महिने आणि 7 दिवस या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्ही हिंदू आहोत, आम्हाला तुमच्या मंदिरात प्रवेश द्या, आम्हाला तुमच्या याच्यामध्ये हे द्या, यासाठी केलेला संघर्ष प्रचंड मोठा होता। त्याच्यानंतर दादासाहेब रुपोतेंची आपल्याला आठवण येतं, भूमिहीनांचा सत्याग्रह इथून जो सुरू झाला। आणि तिसरी गोष्ट आपल्याला इथं आठवते की इथून जवळच येवले मुक्कामी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आम्हाला तुम्ही जर तुमच्या याच्यामध्ये मंदिरात प्रवेश देत नसाल, तुम्ही आम्हाला तुमच्या धर्माचा हिस्सा मानत नसाल, तर मी हिंदू म्हणून जन्मलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, अशा प्रकारची जी संकल्प केली ते इथून येवला संकल्पभूमी जवळच आहे। या सगळ्यांपेक्षाही अजून एक गोष्ट आठवते तर म्हणजे वामनदादा कर्डकांची। आणि ह्या सगळ्या गोष्टी आणि ह्या सगळ्या आठवणी ज्या आहेत नाशिकला आल्यानंतर दाटून येतात। इथले अनेक चेहरे, इथल्या विचारवंतांची लोक येतात आणि त्यात ज्यावेळेस मला सतीशचा फोन आला की मी अशा प्रकारचा अंक तयार करतो आहे, तर तेव्हा त्याला सांगितलं की आपली परंपरा जी आहे ती आपण जपली पाहिजे आणि या देशातल्या असणाऱ्या पत्रकारितेच्या संदर्भामध्ये आपण आपला जो आवाज आहे तो थांबता कामा नये। याचं कारण असं आहे की आपली पत्रकारिता ही काही त्या असणाऱ्या त्या पत्रकारितेपासून सुरू होत नाही। आपली पत्रकारिता सुरू होते विटाळ विध्वंसनपासून, सोमवंशी मित्रापासून, हिंद नागरिकपासून आणि त्याच्यानंतर अतिशय मोठ्या पद्धतीनं
30 जानेवारी 1920ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक सुरू केलं, तिथून आपल्या पत्रकारितेला सुरुवात होती. आणि त्यामुळे त्या पत्रकारितेचा धागा धरून जर तुम्ही काही काम करत असाल, आवाज करत असाल, तर आम्ही त्या कार्यक्रमाला नक्की येऊ. तुम्ही किती लोक जमतील, किती काय करतील, याच्या संदर्भातलं आपलं काही नाही आहे. त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्यावेळेस मूकनायकची सुरुवात केली त्यावेळेस मुख्यत्वे त्यांनी त्यांच्या असणाऱ्या मथळ्यावरती, वृत्तपत्राच्या मूकनायकच्या असणाऱ्या याच्यावरती 4 ओळी ज्या आहेत त्या लिहिल्या होत्या. ते असं म्हणाले की काय करू ठेवून या भीड, निशंक हे तोंड वाजले, मुकियांचा जगी नाही कोण. म्हणजे ज्या वेळेस मूकनायक जे काढणं होतं त्या निमित्तानं तुकाराम महाराजांचा हा अभंग त्यांनी आपल्या शीर्षस्थानी ठेवून त्या पद्धतीनं पत्रकारिता करायला सुरुवात केली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मूकनायकच्या नंतर पटकन बाहेर जावं लागलं, त्यामुळे त्यात फार काही त्यांना करता आलं नाही. पण त्यांनी पत्रकारितेची तुणूक जर बाबासाहेब आंबेडकरांची पाहायची असेल तर खऱ्या अर्थानं तुम्हाला बहिष्कृत भारत पाहावं लागेल. बहिष्कृत भारतवरती सुद्धा त्यांनी ज्ञानेश्वरांच्या ज्या ओळी आहे, कोदंडाचा म्हणजे हाती घेतला कोदंड, आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्या ज्ञानेश्वरीतल्या असणाऱ्या 189, 90, 91 आणि 92च्या ज्या ओव्या आहेत त्या ज्ञानेश्वरीमधल्या आपल्या याच्यात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विचारांचा जो वसा होता तो अतिशय स्पष्टपणे केला होता. आणि त्यामुळे तिथून जी पत्रकारिता सुरू झाली आणि आज म्हणजे याचं जे युगांतरचं प्रकाशन होत आहे, तर मला असं वाटतं की हा जो प्रकाशन सोहळा होतोय हा बळीच्या मुहूर्तावरती होतो. आणि आता महाराष्ट्रामध्ये बळी पहाट नावाचा बहुजन समाजाचा उत्सव मोठ्या पद्धतीनं शहरामध्ये, गावागावामध्ये होतोय. पारंपरिक व्यवस्थेला एक पर्याय द्यायचं म्हणून पुरोगामी पर्याय उभा केला पाहिजे. आणि त्या हिशोबानं नाशिकच्या जवळ या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पुरोगामी संस्कृतीशी नाड जोडणारी मातृदेवता इथे मोठ्या प्रमाणात आहे. आपण तर सप्तशृंगी देवीचं नाव घेतलं असेल तर लोक त्याला काही म्हणू. इथून काही अंतरावरती शरद पाटील राहत होते, त्यांनी निवृत्ती नावाच्या असणाऱ्या इथल्या असणाऱ्या आदिदेवतेची संकल्पना मांडली आणि त्याचीच जोड ते इथे असणाऱ्या सप्तशृंगी मातेपर्यंत घेऊन जातात. मातृदेवता ह्या अर्थानं या देशातला असणारा मूलभूत या देशातला असणारा हा संस्कार होता, ही संस्कृती होती. पण ज्या पद्धतीनं असं म्हटलं जातं की इथे भ्रष्टतेचं प्रत्येकाच्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं केलं गेलं. मधल्या काळामध्ये चर्चा होत असताना या देशातला धर्म कुठला, तर या देशातला धर्म एकच धर्म आहे, तो ब्राह्मण धर्म. आणि या देशातला बाकीच्या ज्या काही असतील त्या सगळ्या जाती आहेत. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं हिंदूंच्या नावाखाली इथे ब्राह्मण धर्म जो रुजवला जातो आहे, थोपला जातोय, त्या संदर्भात इथूच असणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात माहिती नाही. मी प्रत्येक व्याख्यानात जात असताना सांगतो, ज्याला खऱ्याच अर्थानं हिंदू धर्माचा अभ्यास करायचा असेल तर त्यानं पहिल्यांदा वेद वाचले पाहिजे, उपनिषद वाचले पाहिजे, ब्राह्मण ग्रंथ वाचले पाहिजे. ह्या सगळे वाचल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं तिथे काही स्थान आहे का, आणि जर तुमचं स्थान असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ते पालन करू शकता. पण मला अशी खात्री आहे की ज्या पद्धतीनं मी खास स्वतःहून संस्कृतच्या 5 ते 6 परीक्षा देऊन त्याचा अभ्यास केला, मी वेदांचा अभ्यास केला, मी उपनिषदांचा अभ्यास केला, मी ब्राह्मण ग्रंथांचा अभ्यास केला आणि बाकी सगळ्या पुराणांचा अभ्यास केल्यानंतर जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आणला होता की ज्या ठिकाणी आम्हाला स्थानच नाहीये, या इथे असणाऱ्या बहुजन समाजातल्या 85% लोकांना ज्या धर्मामध्ये स्थान नाहीये आणि तो धर्म म्हणून तुमच्यावर तुम्ही पाळत असाल तर मला असं वाटतं की याचा पुनर्विचार स्वतःहून जाऊ. एक वेळ पोट भरण्याचा नाही, पोट भरून शरीर उभं आहे. पण विचार जर मिळाला, फूड फॉर थॉट हे ज्याला मिळतं, फूड फॉर थॉट मिळालं की त्याचं पोटही भरतं, त्याचं घरही भरतं, त्याच्या मुलाला एज्युकेशनसाठी जो काही खर्च आहे तोही मिळतो. बिकॉज ऑफ एखादा IAS अधिकारी सही करतो तेव्हा त्या सहीच्या मागे करोडो रुपयाचे प्रोजेक्ट असतात. 10,000 कोटीचं प्रोजेक्ट, एक सही मुख्यमंत्र्यांची सही, खाली IAS ऑफिसरची सही, सहीच करत असतात. की काय करतात, मंजूर. पण ही सहीची किंमत कुठून येते, जेव्हा तुम्हाला समजण्यापासून
त्या सहीपर्यंत येईपर्यंत फूड फॉर थॉट विचार करत नाही तोपर्यंत. आणि संविधान हे सांग आता हे जे आहे हे कोण करू शकतं किंवा या अंकाला कोण जाहिरात देऊ शकतं? होऊ शकतात ना, काही चौकशी लागेल, आत्मही जावं लागेल. पण जो विचाराने ठाम आहे, विचारावर ठाम आहे, त्याला कसलं जेलमधलं जेवण असेल किंवा घरचं जेवण असेल काय करू? हा सतीश बरोबर ना? याच्या पुढचं काहीच नाही. हेच संविधान. संविधान एवढ्या छोट्याशा ह्याच्यात. पण सतीश पत्रकारिता करताना चारित्र्य अत्यंत महत्वाचं, खोटं बोलणं अत्यंत महत्वाचं. या गोष्टी जर असतील तर त्या पत्रकारितेला समाज घाबरतो, त्या पत्रकारितेला राजकारणी घाबरतात, त्या पत्रकारितेला राजकारणी किंमतही देतात, सन्मानही करतात. पण त्याला थोडा ढाल लागला असेल तर कदाचित ही किंमत मिळत नाही. आता राहिला प्रश्न, बरंच उहापोह या सगळ्या किरणने आपल्या भाषणात गोदी मीडिया हा जो प्रकार सुरू आहे असतो, म्हणजे असू शकतो. मी समजा म्हटलं की नाही, तर काही लोक म्हणतील नाही आहे, म्हटलं नाही आहे म्हणणार, मी म्हटलं आहे तर म्हणणार नाही, लोक म्हणतात नाही आहे. म्हणजे हो म्हटलं तरी तेच, नाही म्हटलं. परिवर्तन हा जगाचा मूळ नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 25 वर्ष, 5 वर्ष 7 महिने किती दिवस काळाराम मंदिराचं होतं? 5 वर्ष 11 महिने 7 दिवस. 5 वर्ष 11 महिने 7 दिवस. पहिल्या दिवशी नाही झालं, दुसऱ्या दिवशी नाही झालं, तिसऱ्या दिवशी नाही झालं, चौथ्या दिवशी 5 वर्ष गेली, 11 महिने 7 दिवस. त्या दिवशी सोडून गेला सत्याग्रह बाबासाहेब. पण तो सोडून दिल्यामुळे किती मोठं परिवर्तन झालं. रक्ताचा एकही थेंब न सांडता या जगामध्ये एवढी मोठी क्रांती झाली. ही फूड फॉर थॉट म्हणजे विचार केल्यामुळे झाले, नाही तर तेच लावून धरलं असं बाबासाहेबांनी. अनेकांची डोकी फुटली असते, अनेकांचे घर उद्ध्वस्त झाले असते. तर तो परिवर्तनाचा भाग आहे की हे केंद्र सरकार आलंय. मणिपूर सारख्या घटनांमध्ये पंतप्रधानांनी जायला पाहिजे. आमची भूमिका आहे. पंतप्रधान हा कुठल्या जातीचा, धर्माचा, पंथाचा नाहीये, छोट्यांचा नाहीये, मोठ्यांचा नाहीये. तो या भारतात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचा पंतप्रधान आहे. पक्ष कुठलाही असेल, पण मतदानापूर्वी पक्ष असतो, पण एकदा निवडणूक झाल्यानंतर तो सर्वांचा असतो. थोडं भान ठेवलं पाहिजे. आणि हे सांगण्याचं काम हे दिवाळीकर करतोय. याचा अर्थ अजूनही लोक म्हणतात की आवाज दाबला. आवाज दाबत नाही. काय 10 लोकांचा दबत असेल, 20 लोकांचा दबत असेल. एक माणसाने जरी आवाज केला तरी तो आवाजच असतो. तो वेळेप्रसंगी बाहेरच येतो. चांगल्या गोष्टी कधी मरत नाही. नंतर काहीतरी गडे म्हणजे एखादा खून केला तर तो 100 वर्षांनी बाहेर येतो. आपण ऐकलं अनेक वेळा ऐकलं. बसलेले आमचे सर्वच सहकारी प्रमुख पाहुणे, विलास सर, वेळ मिळाला तर निश्चितपणाने ते इथे येतील अशी अपेक्षा ठेवू. आपण सगळे माझ्या परिवारातले आहात. म्हणजे वैद्य सर असतील किंवा गोसावी सर असतील, पगारे सर असतील, मन्यार आहे, संदीप नवशे आणि बाकीचे सर्वच माझे सहकारी, राम ठाकूर, ताई आहेत इथं, आदेश भाऊ. आपण सगळ्यांनी जी मला ताकद दिली, या ताकदीमुळे आपण हा अंक प्रकाशित करू शकलो. सुरुवातीला या अंकाचं जे ड्रॉइंग होतं किंवा जे व्यंगचित्र होतं, ज्याला आपण कार्टून म्हणतो, हे कार्टून कसं पद्धतीने तयार करायचं याच्यावरती विचारविनिमय झाला. जवळजवळ 10 ते 12 कार्टून सरांचे खोडून टाकले. का हे नको ते पाहिजे, ते नको ते पाहिजे. 2 महिन्यापासून या अंकाची आपण तयारी करत होतो. अंक करत असताना अनेक अडचणी आल्या. अविनाश भाऊ होते सोबत. कार्टून असं आहे, असं नाही पाहिजे, असं आहे, आपल्यावरती कदाचित ॲलिगेशन्स होऊ शकतात किंवा महिला संघटना आपल्या बाबतीत उठाव करतील, आपल्यावरती गुन्हे दाखल होतील, अशी एक सर्वत्र चर्चा होती.
पण तरी न घाबरता की बाकीचे जे लोक आहेत माझे सहकारी यांनी उभारी दिली आणि आपण एकदम शेवटी म्हणजे 15 दिवस आधी ही सर्व तयारी केली आणि छपाईला सुरुवात केली. दरम्यानच्या काळामध्ये अंक पूर्ण झाला, DTP झाला, पण CTP करायला कोणी तयार नव्हतं. CTP कुठून करायचा असा मोठा प्रश्न होता. CTP वाल्याने कॅन्सल सांगितलं. माझ्यावरती जर गुन्हा दाखल झाला तर मी काय करू, माझा धंदा बंद होईल. प्रिंटिंगवाल्यांनी पण सांगितलं मी अंक प्रिंट करून देणार नाही, मी रेग्युलर त्याच्याकडे प्रिंट करतो, पण प्रिंट करून देणार नाही म्हटल्यावरती मग आमच्या सगळ्यांचे धाबे जाणले. काय करायचं, यांना आम्ही पोस्टर पाठवून बसलो होतो, सर अंक प्रिंट होणार आहे. यांचा पण फोन आला, कधी आपला कार्यक्रम आहे, कार्यक्रमाचं नियोजन काय, कार्यक्रमाची पत्रिका नाही आहे, काहीच असं म्हणजे त्याच्यात ताळमेळ असा काहीच नव्हता. पण परवाच्या दिवशी आपल्याला अंक हातात भेटला, समाधान झालं आणि आज आपण त्या अंकाचं प्रकाशन करतोय. हा अतिशय पोटतिडकीने काढलेला अंक आहे. या अंकावरती जे आपण चित्र छापलंय हे आपल्याला आश्चर्य वाटत असेल, मात्र हे चित्र मणिपूरचं आहे. मणिपूरवरती जो अत्याचार झाला आपल्या लोकांवरती, किंवा आपले लोक म्हणजे जे माणसं असतात, ज्या माणसांप्रती आपलं प्रेम असतं, ती स्त्री असो, पुरुष असो, कोणत्याही जातीचा असो, कोणत्याही घटकाचा असो, कोणत्याही पंथाचा असो, तो आपला आहे. म्हणून आपण हे चित्र हे वास्तव असं मांडलेलं आहे. आणि याला जर विरोध कोणी करत असेल तर तो माणुसकीला काळिंबा फासणारा माणूस आहे असं मी समजतो. मी किरण सरांना पण विचारलं, सर चित्र कसं आहे? सर म्हणे काय नाही, बिंदास म्हणे, तू छापू शकतो. आठवले सरांना पण विचारलं, वैद्य सरांशी 2 वेळेस चर्चा झाली. अविनाश भाऊंची माझी रोज चर्चा व्हायची. काल रात्री पण मी निकुम सरांना हेच गाणं मांडलं का भाऊ आपल्यावरती उद्या अशी ॲलिगेशन होऊ शकते. काही लोक आज म्हणजे आपला अंक जाळणार होते, त्या लोकांना आपण शांत केलं. बाबांनो हे असं नाही, हे असं आहे, तुम्ही नीट आमची भूमिका समजून घ्या, आम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते समजून घ्या. शेवटी त्या लोकांनी आपलं ऐकलं आणि आज त्यांनी आपल्या कार्यक्रमाला विरोधही केला नाही आणि कुठला अनुचित प्रकार आत्तापर्यंत तर घडला नाही. कार्यक्रमानंतर घडेल त्याला आपण तोंड द्यायला सर्व तयार आहोत. मी पण तयार आहे आणि माझ्या सोबतीने जे मला पाठबळ देणारे माझे जे हितचिंतक आहे, ज्या लोकांनी मला ताकद दिली आहे ते सगळे माझ्यासोबत आहेत आणि याचाच मला खूप मोठा अभिमान आहे. हा विषय आहे तसा जागतिक लेवलचा आहे, पण आपण हा एकदम नाशिकमधल्या छोट्या खेड्यातून हा विषय उपस्थित केलेला आहे. सरकारला निदान त्याची तरी जाग येईल आणि आपले जे प्रधानमंत्री आहेत ते मणिपूरला जातील अशी आपण सर्वांनी अपेक्षा धरू. आणि याच कार्यक्रमासाठी आपण इथं उपस्थित झालात, मला इतका वेळ दिला त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद. आजचा हा जो कार्यक्रम आहे युगांतर नाशिक लोकलचा, या कार्यक्रमासाठी खऱ्या अर्थाने प्रकाश आंबेडकर साहेब हे स्वतः येणार होते, पण त्यांचा वेळ न मिळाल्यामुळे त्यांनी सुजात आंबेडकर साहेब इकडे येतच आहे म्हणून ते येतील असं सांगितलं. जेव्हा मी हे पोस्टर साहेबांना पत्रिका पाठवली तेव्हा त्या पोस्टरवरती चर्चा झाली आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की अविनाश, या पोस्टरवरतून आपण आणि आपला पक्ष हे दोन्हीही ट्रोल होईल याची काळजी घ्यावी लागेल. नंतर मी रुपोती सरांना या विषयावर बोललो की सर, या पोस्टरवरून आपण ट्रोल होऊ असं वाटतं का तुम्हाला? तेव्हा रुपोती सरांनी सांगितलं की माझी जी भूमिका आहे ती स्पष्ट आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आत्तापर्यंत जे पण केलं ते त्यांनी तलवार न उचलता पेनाच्या टोकावरती त्यांनी आतापर्यंत जग जिंकलं आहे. आणि मी मणिपूर मांडत असताना मला फक्त इथल्या जनतेलाच नाही तर मला या सरकारच्याही विरोधात मी लिहित आहे याची मला पूर्ण काळजी आहे. पण मी माझी लेखणी थांबवणार नाही असे ध्येयवेळे माननीय सतीशजी रुपोते सर यांना मी माझ्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो की तुम्ही भविष्यात तुमच्या लेखणीची ताकद ही 100% पंतप्रधानांपर्यंत जाईल आणि तुमच्या लेखणीचा विचार केला जाईल. कारण तुम्ही कुठल्याही विचाराला डगमगत नाही. आणि साहेबांचे विचार, सतीश रुपोते सरांचे विचार मी जेव्हा साहेबांना सांगितले तेव्हा साहेबांनी सांगितले की मला त्याची PDF पाठवा, मला पुस्तक वाचू द्या. जर एखादा माणूस एवढं सांगूनही त्याच्या ध्येयावरती ठाम आहे, बरोबर आहे सर,
तर म्हणे मला PDF पाठवा. मी PDF पाठवली आणि PDF पाठवल्यानंतर साहेबांना ते पुस्तक खूप आवडलं, त्यांची लेखणी खूप आवडली. पण काय झालं, आत्ता सुजात आंबेडकर साहेब इथे येणारच होते, पण विद्यार्थ्यांचा एक मोठा प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित झाला. विद्यार्थ्यांवर थोडासा अत्याचार झालेला आहे, त्यामुळे सुजात आंबेडकर साहेब तिथे अटकले आणि इकडे येण्यास वेळ लागत होता. ते मला म्हणे मला वेळ भेटला तर मी येतोच, तोपर्यंत तिथे जाऊन तुम्ही हजेरी लावा. तसेच सकाळी सकाळी त्यांनी पुस्तक सरांना दिलेलं आहे आणि ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं पण आहे. तसं त्यांच्या वतीने पण मी या युगंतर या पुस्तकाला आणि खास करून त्यांच्या पूर्ण टीमला शुभेच्छा देतो व तुमच्या लेखणीची ताकद ही अजून प्रामुख्याने वाढवा आणि ती वाढतच राहील. कारण ना तुमचं वक्तृत्व थांबतं ना तुमची लेखणी थांबते. रुपवते सरांनी जर फेसबुकला एक मेसेज टाकला तर हे नाशिक शहर आलतं, तेव्हा या पुस्तकाने आता महाराष्ट्र हल्ल्याशिवाय राहणार नाही. एवढं बोलून थांबतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र. अंक काढत असताना सर्वात मोठी अडचण येते ती पैशांची आणि जाहिरातींची. दिवसेंदिवस जाहिरातींचं प्रमाण घटत चाललेलं आहे. नुसती जाहिरात छापूनच उपयोग होत नाही, तर जाहिरातीची वसुली करणं हे तितकंच अडचणीचं आणि मेहनतीचं कष्टाचं होऊन बसतं. जाहिरात छापणारा विशेषतः मी अविनाश शिंदेची माफी मागतो. शिंदे साहेब ऐका, माफी मागतो आपली. पुढारी मंडळी एकदम बदमाश असते. सांगता 10,000ची जाहिरात छापा, आम्ही जेव्हा पैसे मागायला जातो तर आता 5,000 काय बाकीचे बघू नंतर काय असेल. ठीक आहे, आता सतीश इथं स्वतः संचालक म्हणून ठीक आहे, पण जेव्हा एखादा मार्केटिंगचा प्रतिनिधी असतो तर त्याची मॅनेजमेंट ही पूर्ण पैसे त्याच्या पगारातून कापून घेते जाहिरातीचे. त्याच्यानंतर जाहिरात छापल्यानंतर सतीशने संपादक सतीश रावांनी सांगितलं अनेक प्रकारचे आरोप होते, काहींनी अडथळे आणण्याचे प्रयत्न केले. म्हणजे आपण जसं म्हणतो जी जनते तीच कणते. दिवाळी अंक जरी आपल्याला दिसायला अतिशय आकर्षक वाटत असला पण त्यामागे खूप मोठी ही मेहनत असते. एकंदरीत काही का असेना शेवटी आज आपल्या सर्वांसमोर हा अंक तर आलाच आला आणि त्याचं प्रकाशनही झालं. मी आपल्या सर्वांच्या वतीनं संपादक सतीशराव रुपवते यांचं अभिनंदन करतो. इथे 2 अविनाश आहेत, एक अविनाश आहे, दुसरे अविनाश शिंदे, त्यांचं अभिनंदन करतो. मुंबईवरून आलेले आठवले सर, सोनवणे सर आणि आमच्याच नाशिकचे वैद्य सर, यांना सर्वांना पण मी धन्यवाद देतो आणि थांबतो. लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, नाशिक.